हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिरूर जिल्हापर्यंत मी आहे माझ्या शेतामध्ये हरभऱ्याच्या शेतामध्ये। आज आहे 31 जानेवारी 2024। आजपासूनचा शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार, दिवसा अंशतः ढगाळ राहणार आणि रात्रीच्याला थंडी जाणवणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये आता जवळपास 9 फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे, दिवसा ढगाळ राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर आता सर्व शेतकऱ्याचा हरभरा काढणी चालू आहे, त्याच्यानंतर ज्वारीची काढणी चालू आहे, तूर देखील काढणं चालू आहे। मग शेतकऱ्यासाठी हा अंदाज देत आहे कारण की राज्यामध्ये 9 तारखेपर्यंत हवामान विदर्भ आणि मराठवाड्यात कोरडं राहणार आहे आणि त्याच्यानंतर 10 तारखेला मात्र ढगाळ वातावरण येणार आहे, आभाळ खूप येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। पण हे अंदाज कशामुळे देत आहे की कारण की काय होणार आहे, 10 तारखेला आभाळ आल्याच्यानंतर वारं सुटल्याच्यानंतर जे ज्वारीचं पीक आहे ते पडू शकतं, लोळू शकतं म्हणून हे अंदाज व्यक्त करत आहे। आणि ज्यांची ज्वारी काढणं चालू आहे त्याने 10 तारखेच्या करून घ्यावी कारण की पडल्याच्यानं नुकसान होतं आहे आणि त्याच्यामुळे नुकसान होऊ शकतं। आणि ज्यांचा हरभरा आता बऱ्याच ठिकाणी हरभरा ज्यांचे लवकर पेरलेले त्यांची देखील काढणी चालू आहे म्हणून हे अंदाज देखील त्यांनी लक्षात घ्यायचा। 9 फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडंच राहणार आहे, त्याच्यामुळे काही चिंता करायची नाही। देशात जर एकंदरीत परिस्थिती बघितलं तर देशामध्ये समजा दिल्ली, पंजाब, हरियाणा तसेच गुजरात, राजस्थानच्या काही भागामध्ये तिकडल्या भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या 9 फेब्रुवारीपर्यंत पाऊस काही येणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही म्हणून हे शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे। एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये विभागावाईज बघायचं झालं तर सुरुवातीला करू 9 फेब्रुवारीपर्यंत आपण उत्तर महाराष्ट्राकडे वळू। उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा या भागामध्ये 9 फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतं। त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील हवामान कोरडंच राहणार आहे। त्याच्यानंतर कोकण पट्टीला देखील 9 फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे, फक्त दिवसा अंशतः ढगाळ राहणार आहे आणि थोडी थंडी कोकणातली कमी होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतं। त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील 9 फेब्रुवारीपर्यंत दिवसाचा अंशतः ढगाळ राहणार आहे, थोडे वारं सुटेल आणि रात्रीच्याला थंडी जाणवणार आहे। त्याच्यानंतर पश्चिमी विदर्भाकडे वळू। पश्चिम विदर्भात देखील 9 फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे। तसेच पश्चिम विदर्भामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली, यवतमाळ तसेच नागपूर, चंद्रपूर ह्या भागामध्ये 9 फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे, फक्त दिवसा मात्र ढगाळ वातावरण राहणार आहे, रात्रीच्याला थंडी राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। 10 फेब्रुवारीच्या नंतर राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे आणि हे ढगाळ वातावरण तुम्हाला एक सांगू इच्छितो की ज्यांच्याकडे वेलवर्गीय पीक आहे म्हणजे टरबूज असो, खरबूज असो, त्याच्यामुळे त्या वेलवर्गीयाला त्याचा फायदा होतो म्हणून हे अंदाज व्यक्त करत आहे। अचानक वातावरणात बदल झाला तर परत एकदा आणखीन लगेच 3 दिवसांनी एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।